हनुमंतराव साहेब हे अतिशय दिलेला शब्द पाळणारा अतिशय नेता एक कसा असावा, लोकांना आपुलकीनं क्षणिक गोष्ट काय जर एखाद्याच्या हातून घडली तरी ती गोष्ट पुन्हा जवळ घेऊन पाठीवर हात टाकणारा असा नेता होता. हे तर खुनशी पद्धतीचं राजकारण चाललं जातं की एकदा माणूस आपल्यापासून लांब गेला की त्याला कधी जवळ करायची त्यांची भावना नाही. हनुमंतराव साहेबांचं तसं नव्हतं. त्यांचं स्वतःचं सगळं खरं करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू झाला. त्यांचं स्वतःचं सगळं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांच्या मुलाला त्यांच्या यांना घरांना त्यांना मोठं करायचं काम केलं. आम्ही कदमवाडा तर असं नाव होतं एकेकाळी विट्यात की हनुमंतराव साहेब म्हणले की आम्ही कुठल्याही कामाला कदमवाडा तुटून पडायचो. आता आम्हाला दिलं नगराध्यक्षपद दिलं ते बी भांडून पतंगराव साहेबांनी आम्ही ते सगळे भांडले. त्यावेळेला मला कुठंतरी 5-6 महिने नगरस्थ केलं. ते पण तिथं देताना कुठला अधिकार नाही, कुठलं काम करायला संधी नाही. नुसतं नगराध्यक्ष होऊन काय खुर्चीवर बसायचं सगळं कामकाज त्यांनीच बघायचं. आमदार झाले तरी नगराध्यक्ष पदावर पुन्हा तेच बसले. मला नुसतं 6 महिने आपलं द्यायचं म्हणून दिलं आणि पुन्हा आणि तेच खुर्चीवर नगराध्यक्ष म्हणून बसले. एकेकाळी पार्टी चालवणारा माणूस त्यांना 2 तिकीट ते काय बरोबर नाही ना. नियोजनाचा अभाव यामुळे हे सगळं घडत चाललं. नियोजन नुसता निवडणुकीपुरता जाहीरनामा ठेवून चालत नाही, प्रत्यक्षात त्यामध्ये राबवलं पाहिजे. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वज्रधारी न्यूजच्या माझं व्हिजन या खास कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत विट्याचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि विट्यातले ज्येष्ठ नेते. आज आपण त्यांचं व्हिजन आणि त्यांची भूमिका काय आहे, ते सध्या प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी करतात नगरसेवक पदासाठी. आपण त्यांना त्यांची भूमिका आणि त्यांचं व्हिजन हे जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. तुम्ही विट्यातले ज्येष्ठ नेते आहात. एकेकाळी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्यासोबत तुम्ही काम केलं. इथली जी परंपरागत जनता आघाडी होती, आज तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय त्यांचीच एकेकाळ जनता आघाडी, तुम्ही त्या जनता आघाडीचे नेते होता, म्हणजे क्रमांक 2चे नेते होता. लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब 1 नंबर, तुम्ही 2 नंबर आणि माजी आमदार सदाशिव पाटील 3 नंबर, अशी एकेकाळी स्थिती होती. आज तुम्ही त्यांच्याच पक्षाविरुद्ध किंवा त्यांच्याविरुद्ध लढताय, काय सांगाल? मी कॉलेजच्या जीवनापासून कैलासवासी हनुमंतराव साहेब यांच्याबरोबर काम करत होतो. हनुमंतराव साहेबांनी मला खरोखर पुत्रवत प्रेम दिलं. हनुमंतराव साहेब हे सर्वसामान्यांचे विटे शहराचे एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आम्ही पाहत होतो. विट्यातील सर्वसामान्य तेली तांबोळ्याचं राजकारण करणारा नेते म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देत होतो. आम्ही निश्चितपणानं त्यांच्या मोठेपणामध्ये, त्यांच्या अडचणीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होतो आणि त्यांनी आम्हाला अतिशय प्रेमानं, जिव्हाळ्यानं, आपुलकीनं विटे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला त्यांनी बरोबर घेतलं. मला पहिल्यांदा त्यांनी उमेदवारी दिली, मी निवडून आलो आणि त्यांच्याबरोबर कायम मी हनुमंतराव साहेब की जे आमचं सगळं कदम भाऊकी सगळी आम्ही त्यांच्याबरोबर होतो. कदमवाडा असेल, घुमटमाळा असेल, पाटील वस्ती असेल, नांगरे पाटील असतील, भुले कदम असतील, सर्वसामान्य तेली तांबोळ्याचं राजकारण करणारे सर्व मांग म्हार ढोर तोर तांबार सगळे हनुमंतराव साहेबांच्या बरोबर या सर्वसामान्यांचं राजकारण ते हितासाठी जपत होते आणि म्हणून आम्हाला ते अतिशय भाविक वाटत होते. एवढा मोठा माणूस, परंतु उंची मोठा जरी असला तरी मनानं अतिशय हळवा
अतिशय नतमस्तक होणारं नेतृत्व म्हणून आम्ही हनुमंतराव साहेबांच्याकडे पाहत होतो. पण त्याच्यानंतर विचार बदलत गेले, हनुमंतराव साहेब बाजूला गेले. त्यामुळं आम्हाला हे काही मानसिक त्रास त्यामुळं सहन करावा लागला. आम्ही त्यातून बाजूला सरकलो आणि मग आम्ही आगळ्या वेगळ्या विचारसरणीमध्ये आम्हाला वावरायचं पाळी आली. आम्ही विटे शहरामध्ये अनेक उपक्रम आम्ही राबवले. अनेक साहेबांनी मला शिक्षण मंडळात दिलं होतं. सर्वसामान्य गोरगरिबांच्या शाळा आम्ही मोठ्या करण्यामध्ये माझा हिरिरीनं सहभाग होता. क्रीडा मंडळामध्ये मी अतिशय मोठं झोकून देऊन काम केलं. अतिशय 100-125 खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून मी घडवले. आणि नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, आम्ही सगळ्या कामामध्ये ते सांगतील त्याला आम्ही हात वर करणं एवढंच आम्ही काम केलेलं आहे. आम्ही कधी कोणाचं पाप म्हणून कोणाला एखाद्या त्याचं अडवणूक करायची, त्याची फसवणूक करायची अशा पद्धतीने आम्ही काही काम केलं नाही. पाटील कुटुंबासाठी किंवा पाटील कुटुंबाचं राजकारण उभं करण्यासाठी बऱ्यापैकी अख्खी हयात घालवली. म्हणजे थोडेफार नाही, तुमच्या आयुष्यातला 30-40 वर्षाचा कालखंड त्या कुटुंबासाठी आणि त्यांचं राजकारण उभं करण्यासाठी घालवला. सदाशिव पाटलांना प्रथम नगराध्यक्षपद करण्यात पण तुमचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर त्यांना आमदार करण्यात पण तुमचा सिंहाचा वाटा आहे. सगळं असं असताना आज त्यांच्याच विरोधात लढण्याची वेळ का आली? काय करणार, त्यांचे विचार बदलले, त्यांची भावना बदलली. त्यांनी आम्हाला बाजूला सारखायचं, त्यांच्या घरातले पोरगा त्यांचा मोठा करण्यामध्ये त्यांचा हालचाली त्यांच्या वाढू लागल्या. आणि त्यामुळं आम्ही जे साहेबांच्या बरोबर होतो, मग रमेश सुतळे असतील, मी असेल, अनेक नगरसेवक असतील, ते सगळे मासूम माणसं ज्यांनी साहेबांचं घरानं मोठं करण्यामध्ये हयात घालवली, ती सगळी माणसं हळूहळू बाजूला काढून ते आपलं स्वतःचं बघण्यापुरतं त्यांनी काम केलं. त्यामुळं आम्हाला बाजूला होण्याची पाळी आली. आणि त्यामुळं आम्ही निश्चितपणानं त्यांच्याबरोबर होतो, साहेबांचं राजकारण मोठं करण्यामध्ये होतो. आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला तसं पुत्रप्रेम आम्हाला दिलं होतं. मी साहेबांच्या बरोबर कुठलाही विटे शहरामधल्या कुठल्याही प्रश्नामध्ये अतिशय हिरिरीनं भाग घेत होतो. साहेब आम्हाला मुक्त हातानं आमच्यावर प्रेम करत होते. विटे शहराच्या विकासासाठी स्पर्धा घेताना सुद्धा हनुमंतराव साहेब क्रीडांगणावरती माझ्याबरोबर उभं राहायचे. नॅशनलच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेतल्या, कबड्डीच्या घेतल्या, खो खोच्या घेतल्या, व्हॉलीबॉलच्या घेतल्या. आणि अशा अनेक प्रश्नामध्ये हनुमंतराव साहेबांनी आम्ही बरोबर काम केलं. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, हनुमंतराव साहेबांचा तुम्हाला प्रचंड खूप दीर्घकाळ सहवास लाभला. बरोबर. त्यांनी तुम्हाला पुत्र मानलं होतं. त्यांचं राजकारण एका बाजूला, त्यांच्यानंतर आज त्यांचे पुत्र सदाशिवराव पाटील आणि नातू वैभव पाटील, ह्या सगळ्यांच्या राजकारण म्हणजे साहेबांचं राजकारण, या दोघांचं राजकारण, यात काय फरक सांगाल? फार जमीन आसमानचा फरक आहे. हनुमंतराव साहेब हे अतिशय दिलेला शब्द पाळणारा, अतिशय नेता एक कसा असावा, लोकांना आपुलकीनं क्षणिक गोष्ट काय जर एखाद्याच्या हातून घडली तरी ती गोष्ट पुन्हा जवळ घेऊन पाठीवर हात टाकणारा असा नेता होता. हे तर खुनशी पद्धतीचं राजकारण चाललं जातं. हे दोघं खुनशी पद्धतीचं राजकारण चालतं. आणि त्यामुळं खुनशी पद्धतीनं राजकारण चाललं की एकदा माणूस आपल्यापासून लांब गेला की त्याला कधी जवळ करायची त्यांची भावना नाही. हनुमंतराव साहेबांचं तसं नव्हतं. हनुमंतराव साहेबांच्या बरोबर ही गोरगरीब सर्वसामान्य तळागाळातली माणसं बरोबर घेऊन त्यांनी विट्याचं राजकारण केलं. त्यांना मोठ्या प्रस्थापित सत्तेच्या विरोधात त्यांनी धडक मारली आणि ह्या सगळ्या गोरगरीब सामान्य माणसांच्या बरोबर होती. आणि त्यांना त्यांनी कधी कोणाला त्यांनी दुखवलं नाही, कधी कोणाला तोडलं नाही, कधी कोणाला दिलेला शब्द त्यांनी कधी पाळला असं कधी घडलेलं नाही. हिथं तसं नाही. हिथं आज एक बोलायचं, उद्या एक बोलायचं आणि परवा एक तिसरंच करायचं. अशा पद्धतीमुळं हे सगळं घडत चाललं. आणि म्हणून आम्ही हळूहळू आम्ही नेमकं काय झालं? तुम्ही मग म्हटलं की विचार बदलले म्हणजे नेमकं काय झालं? विचार बदलले म्हणजे त्यांचं स्वतःचं सगळं खरं करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू झाला. त्यांचं स्वतःचं सगळं साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यांच्या मुलाला, त्यांच्या ह्यांना घरांना त्यांना मोठं करायचं काम केलं. आम्ही कदमवाडा तर असं नाव होतं एकेकाळी विट्यात की हनुमंतराव साहेब म्हटले की आम्ही कुठल्याही कामाला कदमवाडा तुटून पडायचो. त्या लोकांना सुद्धा त्यांनी अतिशय अगदी चाणाक्ष बुद्धीनं माणसं बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आणि मग नवीन माणसं, नवीन
विटी नवीन दांडू अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू झालं. आम्हाला ते तुम्हाला फक्त वापरून घेतलं असं वापरून घेतलं आणि माणसाला सोडून दिलं. असे अनेक माणसं आहेत, कितीतरी माणसं अशी आहेत की विट्यात जेवढे नगरसेवक झाले तेवढ्यांची तुम्ही सगळ्यांचं इतिहास काढून बघा. ते सगळे नगरसेवक अतिशय बाजूला का गेले? त्याला काय नंदू पाटलाची एक इच्छा असेल, मला काहीतरी मोठं पद मिळावं, काय मिळावं. तसं बाकीच्यांचं नव्हतं ना. ते सुद्धा माणसं का बाजूला गेली? मला आठवतंय सदाशिवराव पाटील पहिल्यांदा आमदार झाले. मतमोजणी केंद्रावर तुम्ही आला, सदाशिवराव पाटील आले, निकाल लागला होता, ते विजयी झाले होते आणि तुम्ही त्यांना आनंदाने मिठी मारली होती. तुमच्या दोन्ही डोळ्यातनं आनंदाचे अश्रू वाहत होते आणि तुम्ही रडत रडत आनंदाच्या आवेगात त्यांना मिठी मारली होती. आज या सगळ्याचं म्हणजे आयुष्य खर्ची घातलं त्या कुटुंबासाठी, आज तुम्हाला पश्चाताप होतोय का? फार पश्चाताप झाला. एवढं आम्ही करून आम्हाला काय स्वार्थ नव्हता. आम्हाला त्यांना मोठं करायचं एवढंच आमचं होतं. पण ते मोठे झाल्यानंतर कार्यकर्ता मोठा करावा अशा प्रकारची भावना त्यांच्यात काही दिसेना. त्यामुळं आता आम्हाला दिलं, नगराध्यक्षपद दिलं, ते बी भांडून पतंगराव साहेबांनी आम्ही ते सगळे भांडले. त्यावेळेला मला कुठंतरी 5-6 महिने नगराध्यक्ष केलं. ते पण तिथं देताना कुठला अधिकार नाही, कुठलं काम करायला संधी नाही. नुसतं नगराध्यक्ष होऊन काय खुर्चीवर बसायचं, सगळं कामकाज त्यांनीच बघायचं, असलं सगळं काम होतं. तुम्हाला आज तुमचं आयुष्य वाया गेलं असं वाटतं, असं पश्चाताप होतं? असा पश्चातापच झाला ना. आम्ही इतकी वर्ष त्यांच्यासाठी, त्यांच्या घराण्यासाठी, त्यांना मोठं करण्यासाठी, विटे शहरात काहीतरी नाविन्यपूर्ण घडावं म्हणून आम्ही राजकारणात आलो. आम्हाला काहीतरी मिळावं, आमचं काहीतरी गडगंची संपत्ती व्हावी किंवा अशा आमची काही भावना नव्हती. आमची भावना एकच होती, विटे शहर हे चांगलं व्हावं, सुजान व्हावं, सर्वसामान्य माणसाला चांगला न्याय मिळावा अशा पद्धतीची भावनेतनं आम्ही काम करत होतो. आणि त्यातून आमची मग माणसं नगरसेवक होती, बरेच नगरसेवक बाजूला गेले. जवळजवळ जे नगरसेवक झाले ते सगळे नगरसेवक इतिहास काढून जर बघितला, बादशाहभाई तसेच झाले, आलमभाई तसेच झाले, नंदू पाटील तसंच झाला, एक कुंडली भंडारे तसंच झालं, सुभाष कांबळे तसंच झाला, रमेश शितोळे तसंच झाले, एकनाथ आमचे टेलर कदम टेलर होते तेही तसंच झाले, आनंदराव मंडले तसंच झाले, पांडुरंग शामराव भिंगारदेवी ते तसंच झालं. म्हणजे एकाही माणसाला, नगरसेवकाला कुठेही प्राधान्य नाही मिळालं, कुठेही तो वर जाऊ शकला नाही. हे नुसते ते आम्ही 5 वर्षापूर्वी क्षणी निवडून यायचं आणि निवडून आले की पाठीवर हात टाकून त्यांनी बघायचं, पुन्हा सगळं त्यांनीच कारभार करायचा, अशा पद्धतीचं कामकाज त्यांचं चालायचं. तरीसुद्धा आम्ही निष्ठेनं त्यांच्याबरोबर राहत होतो. आम्ही कधी काही नाही, फक्त ते मोठे झाल्यानंतर, ते वर गेल्यानंतर खालची जागा तरी दुसऱ्या कार्यकर्त्याला मिळावी अशा प्रकारची सद्भावना आमची होती. आणि त्यात माझा फार इच्छा होती की मला काहीतरी विट्यामध्ये करावं वाटते, क्रीडा क्षेत्रामध्ये करावं वाटत होतं, नाट्यगृह उभं करायचं वाटत होतं, स्टेडियम उभं करावं वाटत होतं. परंतु त्यांच्यामध्ये आम्हाला काय त्यांनी प्राधान्य दिलं नाही. त्यांनी काय जरी करायचं झालं तर त्यांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, एवढंच फक्त पद्धत कामाची चालू झाली. त्यामुळं हळूहळू आम्ही बी मागच्या काठ्यावर गेलो. आता तुम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढला त्यांच्यासाठी, आज त्या बाजूनं तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय, काय वाटतंय? काय इकडं आम्ही द्वेषातून, रागातून, कष्टातून आमच्यावरती काय अनेक बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या, त्या आम्हाला भावल्या आणि त्यामुळं आम्हाला वाटलं हे नको, हे बाजूला जाऊ, आपण कशाला लागायचं आपल्याला. आपण समाजसेवेचा वसा घेऊन, माझा वडील आमचे समाजसेवक होते. आमच्या वडिलांनी विटे शहराच्या अष्टमीसाठी महिना 2-2 महिने पायात चप्पल न घालता अष्टमी करत होते. भैरवनाथ वस्तीगीर आमचे वडील चालत होते. आई आमची आणि वडील दोन्ही भाकऱ्या थापून तालुक्यातल्या पोरांच्यासाठी शिष्यवृत्तीच्या परीक्षेला आली की त्यांना जेवायला खायला घालायचे. अशा पद्धतीचं आमचं घराणं होतं. माझे आजोबा त्यावेळेला नगरसेवक होते, आबा पाटलांच्या कारकिर्दीत, आणि त्यांनी अनेक लोकांना मदत केली. हॉटेलचा व्यवसाय आमचा होता, खानावळ होती. गोरगरीब सर्वसामान्य ह्यांचा देवांग समाजातले, निर्वासित समाजातले सगळी लोक आमच्या हॉटेलमध्ये खानावळीत येऊन जेवायचे, खायचे. कधी कोणाला पैसे मागितले नसले, केले, लोकांची भूक भागवणं एवढंच काम आमचं घरानं करत होतं. त्यामुळं त्या काळी आमचे डॅडी
पत्रकार म्हणून प्रसिद्ध होते. आसूड पत्रकार त्या काळी काढलेला होता. त्या काळी विट्याचा प्रश्न त्यांनी मांडलेला होता. दैवयोगानं माझ्या हातात सत्ता आली. मी एक नगराध्यक्ष असताना पाण्याचा प्रश्न सुटला. मग त्यामध्ये ते म्हणतात आम्हीच सगळं केलं. आता आम्ही नगरसेवक सगळ्यांनी हात वर केल्याशिवाय तर फाईल पुढे जात नाही. आम्ही सगळ्यांनी होय म्हटल्याशिवाय तर काय जात नाही, कुठली गोष्ट मंजूर होत नाही. आणि सगळ्या ह्या मंजुरी गोष्टी करण्यामध्ये आम्ही सगळे हिरिरीनं होतो. आम्ही कधी त्यांना कुठली गोष्ट नाही म्हणून सांगितलं नाही. करताना चला आमचं काही अडचण नाही. फक्त लोकांच्या वरती विश्वासाचं राजकारण निर्माण करण्यामध्ये ते कमी पडत चालले आणि त्यामुळं आमच्यासारख्याला ते नको वाटायला लागले. त्याचं कारण काय असेल? आता कारण त्यांना सत्याचा हव्यास. त्याचबरोबर आमदार झाले तरी नगराध्यक्ष पदावर तेच बसले. मला नामिनेल नुसतं 6 महिने आपलं द्यायचं म्हणून दिलं आणि पुन्हा आणि तेच खुर्चीवर नगराध्यक्ष म्हणून बसले. म्हणून कशाला एकदा आता तुम्हाला एवढी मोठी खुर्ची दिली. बरं तसं नगराध्यक्ष ठरलं पदाचे दावेदार तुम्ही होता, हो न्यायानं आणि हक्कानं होता. होती. आणि त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं आता तुम्ही मोठं झालाय. त्यावेळेला आमच्याबरोबर रवी अण्णा होते आणि बरेच माणसं त्यामध्ये सहभागी होते. पतंगराव साहेब होते, हे होते. सगळे सांगायचे की बाबांनो आता सदाभाऊ मोठे झाले की तालुक्यात रवी अण्णा, विट्यात नंदू पाटील, अजून बाहेर कोणतरी आमचे राजेंद्र अण्णा होते. त्यावेळेला अशी मिळून आम्ही एकत्र काम करत होतो. त्यांनी सगळं विस्कटलं. त्यांनी स्वतःपुरतंच फक्त बघत गेले आणि त्यामुळं मग मागं पुढं माणसं थांबत नाही. शेवटी माणसालाही काहीतरी आशा आहे, काहीतरी चांगलं करण्यासाठी आम्हाला राजकारण पाहिजे. आम्ही राजकारण आमच्या स्वतःच्या भल्यासाठी करायला तिथं आलेलो नाही. आम्हाला काहीतरी समाजाचं देणं आपण लागतोय. समाज आपल्याला काहीतरी मत देतोय, त्याचं काहीतरी उतराय होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आणि त्यामुळं ते त्यांना नको वाटत होतं. त्यामुळं त्याने आम्हाला बाजूला केलं. साहेब असते आज तुम्हाला साहेबांची आठवण येते का? आणि ते असते तर तुम्हाला पार्टी सोडायची वेळ आली असते का? मला फार मोठी किंमत साहेबांनी दिली. फार मोठं मला त्यांनी केलं असतं. काय करायचं? उलट आम्हीच सदाभाऊला पुढं आणण्यासाठी आमचा पुढाकार होता. साहेबांच्या माघारी साहेबांची तब्येत हे व्हायला लागल्यानंतर साहेब म्हणजे माझ्या माघारी पोरग्याला तर मोठं करू. पण आमचं काय हरकत नाही. परंतु बरोबरची असणारी माणसं बरोबर घेऊन जाणारा ह्यो नेता मोठं होत असतो. ते काही घडलं नाही. बरोबर माणसं सगळी गेली बाजूला. त्यांना तुम्ही मगाशी म्हटलं की त्यांना फक्त कुटुंबाचं ना आपलंच बघायचं, दुसरं काय बघितलंच नाही त्यांनी. एक कार्यकर्त्याचं नाव सांगा की हा मोठा झाला. आम्ही 4 महिने नगराध्यक्ष झालो म्हणजे काय फार मोठं झालो किंवा आमच्या अंगाला मास आलं असं नाही ना. शेवटी काहीतरी कुणाला दाखवायसाठी पुरतं आपलं तोंडाला पाणी लावायचं, एवढी गोष्ट करणं हे काय राजकारणातलं तोंडाला पाणी पुसण्याचं काम त्यांनी केलं. आत्ता तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत उभा आहे. तुमच्या विरोधात त्यांचाच 3ऱ्या पिढीचा त्यांचा नातू आज तुमच्या विरोधात उभा राहतोय, लढतोय. तर काय नातू आजपर्यंत मला सातत्यानं झगडायची पाळी आली. पहिल्यांदा निवडणुकीला मला आनंदा भैरू पाटील आले, परत रवी कदम आलाय, परत लक्ष्मण पाटील आले, परत केदारी पाटील आले, परत त्याचबरोबर अमोल बाबर आले, परत वैभव पाटील आले, आता हे आले. काय शेवटी त्यांना मलाच दाबायचा प्रयत्न करायचा एवढंच त्यांच्या डोक्यात कायम असते. काम करणाऱ्या माणसाला का तुम्ही दाबता? दाबू नये. करतोय काम, धडपडतोय, चांगलं आहे, वेळ देतोय, समाजासाठी झटतोय, त्या माणसाला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. ते देत नाहीत. आणि अशी माणसं सगळी माझ्या बरोबर सारखी निवडणुकीला पुढं आणली आणि त्यामुळं आम्हाला काय आता वाटत नाही, येते तर येऊ द्या. काय त्याला त्यांचा दावा आहे की शहराचा विकास आम्हीच केला आहे किंवा स्वच्छ कारभार किंवा कुटुंबाचे आमचं हा खरा आहे का दावा? स्वच्छ कारभार काय आहे हे जनतेला माहीतच आहे की स्वच्छ आहे का नाही. ते स्वच्छ हे नुसतं म्हणायपुरतं आहे, निवडणुकीपुरतं आहे. स्वच्छ कारभार, स्वच्छ कारभार निवडणुकीपुरतं म्हणजे स्पष्ट बोला. स्पष्ट सांगतो, स्वच्छ म्हणायचं आहे नुसतं, स्वच्छ काही नाही. स्वच्छ नुसतं बोलायचं आहे. स्वच्छ बोलून लोकांना काय माहिती आहे का नाही, काय लोकांना, किती लोकांना आपण स्वच्छ कारभार दिला, भ्रष्टाचार काय केला आहे का नाही, काय नाही. सगळं नगरपालिकेत किती आंदोलनं झाली, किती लोकांनी भ्रष्टाचारात तक्रार केल्या, किती जागेच्या विषयी तक्रार केल्या, काय काय केलं, हे सगळा इतिहास आहे सगळ्या लोकांच्या पुढं. स्वच्छ म्हणायला काय जाते? स्वच्छ कारभार, स्वच्छ कारभार
त्याच्या उलट तुम्ही जर बघितलं, अनिल भाऊनी पंचायत समितीत माणूस उभा केला, पंचायत समितीत सभापती माणसानं दुसऱ्याला केलं, कधी पंचायत समितीत जाऊन ते कधी बसले नाहीत. मार्केट कमिटीत माणूस चेअरमन केला, त्याला कधी कधी जाऊन तिथं ते बसले नाहीत. खरेदी विक्री संघात दिले, कधी ते जाऊन बसले नाहीत. कधी त्याच पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याला, जिल्हा परिषदेमध्ये गेले, तिथं सुद्धा कुठल्या सदस्याला त्यांनी अडवून केले किंवा मला विचारल्याशिवाय काय करायचं, असं त्यांची कामाची पद्धत नव्हती. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होतं. त्यामुळे म्हणण्याचा अर्थ असा की नगरपालिकेला प्रायव्हेट लिमिटेड केलंय. प्रायव्हेट लिमिटेड झाली नगरपालिका, ही त्यांनी प्रायव्हेट लिमिटेडच केली, त्यात काय प्रश्नच नाही. प्रायव्हेट लिमिटेड करून शेवटी काय, त्यांना जे करायचं आहे तेच आम्ही बी करणार आहे, त्यांचं ऐकूनच आम्ही बी करणार होतो. तरी सुद्धा त्यांना ते नको वाटतं. काय वाटत होतं, काय त्याच्यामध्ये आहे, तुम्हाला का वाटत असेल? काय वाटतं आता त्यांच्या मनामध्ये काय आहे हे काही आम्हाला समजू शकत नव्हतं ना. आम्ही आपलं चांगल्या पद्धतीने सांगत होतो, हे करूया, हे करा, याला अडवू नका, त्याला हे करा, त्याची मदत करा, पण ते आमच्यावरतीच लावून धरायचे. साहेबांच्या काळात ज्यांनी जनता आघाडी फोडली, ती साहेबांची पार्टी फोडली, ते तत्कालीन कट्टर विरोधक अशोक गायकवाड आज त्यांच्यासोबत आहेत, काय सांगा? आता अशोक गायकवाडला सुद्धा आता तो आम्ही पतंगराव साहेबांच्या बरोबर, सुरजित कदमांच्या बरोबर आम्ही एकत्र होतो. त्यांच्या विरोधात मी नगरपालिकेला आम्ही सदाभाऊ शिव पाटील आणि अशोक गायकवाडाची निवड नगराध्यक्षाची जनतेतून झाली. त्यावेळेला माझ्या वार्डातलं 750 मताचं लीड मी नगरसेवकाचं घेतलं, तेवढीच मतं नगराध्यक्षाला पडली आणि तेवढ्याच मतानं ते अशोक गायकवाड पडले. त्यांना आम्ही सांगत होतो, तुमची आहे अशी तुम्ही संत पद्धतीनं पार्टी तुमची चालते ते चालू दे. समाजसेवेचं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार्टी त्यांनी उभा केली होती. अनिल भाऊंचं त्यांचं काहीतरी गोष्टीत खटकलं जरी असलं तरी सुद्धा ते पार्टी त्यांची होती, ती आता त्यांनी पार्टी अलगदपणे सोडून दिली आणि ती अनिल भाऊच्या हातात पार्टी गेली. आणि त्यामुळं अनिल भाऊंना योगायोगानं पार्टी निर्माण करायला फारच कष्ट लागलं नाही, परंतु त्यांनी मिळालेल्या लोकांना हाताशी धरलं, त्यांना कधी त्यांनी सोडलं नाही. त्यांनी आता एकटं फक्त आता त्यांना किती तिकीट दिली? 2 तिकीट घरातच, फक्त 2च माणसांना तिकीट त्यांनी दिली. एकेकाळी पार्टी चालवणारा माणूस, त्यांना 2 तिकीट, ते काय बरोबर नाही ना. तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे राजकारणाचा, ब्रिटिश शहरातलं तुम्ही सर्वाधिक म्हणजे सदाशिवराव पाटलांच्या पेक्षा ज्येष्ठ राजकारणी आहात. तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे नगरपालिकेचा, त्यातल्या प्रशासनात काम करण्याचा. आत्ता शहराचा जो काय आज अवस्था आहे, शहराच्या परवा आग लागली सावरकरनगरला एका इमारतीला, तिथं 4 लोकांचा मृत्यू झाला. मी अनेक ठिकाणी पिठ्याच्या स्टँडच्या पाठीमागे जर अशी आग लागली तर ह्याच्यापेक्षा भयावह अवस्था निर्माण होऊ शकते. हे सगळं कशामुळं आणि ह्याला जबाबदार कोण? हे सगळं नियोजनाचा अभाव, यामुळे हे सगळं घडत चाललंय. नियोजन नुसता निवडणुकीपुरता जाहीरनामा ठेवून चालत नाही, प्रत्यक्षात त्यामध्ये राबवलं पाहिजे. भविष्याचा विचार करून त्या गोष्टी आपण पुढे चाललं पाहिजे, तर ते काहीतरी होतं. भले कोणाच्या भविष्याचा? भविष्य गावाच्या भवितव्यासाठी आपण चांगलं काय, एखादं आपलं गोष्ट बाजूला आपली जवळची असली तर ती ठेवली पाहिजे. गावाला स्टेडियम पाहिजे, क्रीडांगण पाहिजे तर पाहिजेच. ती रिकामी जागा ठेवली पाहिजे का? तर ठेवलीच. तुम्ही सोबत असताना या गोष्टींचा आग्रह धरला? आम्ही आग्रह प्रत्येक गोष्टीचा धरत होतो. पण तो काय नगरसेवक काय आमच्याबरोबर निवडून आलेले काय जास्त बोलत नव्हते. मी एकटा बोलायचो, मी कट्ट्यावर सुद्धा बोलत होतो, त्यामुळं माझी बदनामी फार झाली. म्हणून त्यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न. तुमची बदनामी कोणी केली? माझी बाजू शक्यतो कोण घेत नव्हतं, पण मी चांगले प्रश्न मांडायचा प्रयत्न केला. बदनामी कोणी केली तुमची? बदनामी काय पार्टीनंच केली. पार्टीला दुसरं काय, नंदू पाटील ओरडतच बसतो, नंदू पाटलाला काय कामच नाही, पार्टीत असणारा शिवाय देतो. अरे का बोलतो आम्ही कशासाठी बोलतो? परवा तुमच्यावर तुम्हाला ऐकू येण्याच्या बाबतीत कमी येते, त्यावर टीका झाली. काय? मला ऐकू चांगलं येतं, चांगल्या कामाचं तर मला निश्चितपणानं चांगलं ऐकू येतं, वाईट कामाचं मी अजिबात ऐकत नाही. परंतु काहीतरी उगाच काहीतरी व्यंग्य माणसाचं काढायचं,
प्रत्येकाला आजार असतो, प्रत्येकाला व्यंग आयुष्यात कुठं ना कुठं येत असतं. आता हवेमुळे जर मला एखादी गोष्ट लांबनं हाक मारले नाही ऐकू आलं तर मला ऐकू येत नाही असं होतं का? आणि त्याच्याने सार्वजनिक काम करायचं त्याचा काय संबंध आहे? आमच्यात हिंमत आहे, आम्ही भरपूर काम करून दाखवले. देशातले सगळे खेळाडू 1200 खेळाडू या ठिकाणी आणून आम्ही काम करून दाखवले. शिक्षण मंडळाचा चेहरा मोहरा बदलून दाखवला. माझी स्वतःची शिक्षण मंडळ संस्था काढून दाखवली. विना अनुदानित संस्था 20 वर्ष मी चालवतोय. एक बालवाडी त्यांनी चालवून दाखवावी. मी विना अनुदानित 20 वर्ष चालवली. त्याला किती खर्च, माझी स्वतःची घरची जागा मी संस्थेला दान केली. आम्ही अशा पद्धतीने काम करणार. आमच्या घरात त्यागाची वृत्ती आहे, ते त्याग आम्ही केलाय. आम्ही काही कुठल्या गोष्टीचा भोग उपभोग झाला नाही. त्यामुळं काय म्हणतात त्याला काय किंमत नाही. तुम्ही आमचं कामाला, विटेकर जनतेला माहिती आहे माझं काम काय आहे. आम्ही सार्वजनिक कामामध्ये असायचो, पालखीच्या कामात असायचो, अष्टमीच्या कामात असायचो, क्रीडा मंडळाच्या कामात असायचो, नगरपालिकेला कुठल्याही गोष्टीत असलं की आम्ही हिरिरीनं भाग घेणार. आम्हाला हौस होती या शहराचं काहीतरी चांगलं व्हावं, लोकांना समाधान मिळावं, चांगल्या गोष्टी निर्माण व्हाव्यात. आणि त्यामुळं आमच्या डोक्यामध्ये जे प्रश्न होते ते प्रश्न जे काय अपुरे राहिलेत ते आता आम्ही, अनिल भाऊ आम्हाला म्हणले होते काळजी करू नका. आता 150 कोटी रुपये आमदार झाल्यानंतर सुहास अनिल भाऊ आज हयात नाहीत, पण आज त्यांचा वारसा सुहास भावावर चालवत आहेत. समोर वैभव पाटील आणि इकडे सुहास भावावर, ह्या दोघांच्याकडे कसं बघता? त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सुहास भैया हा अतिशय कामाचा, दिलदारपणाचा माणूस आहे. कधी खोटं कोणाला सांगणार नाही, कधी खोटं बोलणार नाही. एखाद्याचं काम असलं, आला माणूस की त्याचा फोन घेणार की लगेच कामाचं. अनिल भाऊची जी पद्धत होती त्या पावलावर पाऊल ठेवून सुहास भैया काम करतायत. वैभव पाटलांचं काय कामाचं आम्ही काय फारसं काय त्याच्यावरची मत व्यक्त करू इच्छित नाही, कारण ते सगळ्या गावाने पाहिलेलं आहे, बघितलंय, केलंय. आम्ही आपलं ह्यांचं काम आम्हाला अतिशय, दोघात जरी आम्ही तिकडं पार्टीत होतो तरी कामात उजवे हे अनिल भाऊ आणि सुहास भैयाच आहेत. हे सगळं विटेकर पाहतंय, विटेकराला माहिती आहे. चांगल्या कामाला कधी त्यांनी नाकारलेलं नाही. आणि विरोधक जरी गेला तरी अनिल भाऊ कधी म्हणले नाहीत ए तू मला विरोध केलायस, तू कशाला आलास माझ्याकडे कामाला, असं कधी त्यांच्यातनं वाक्य नाही. आला की बसवून घेणार, लगेच फोन उचलणार. आणि सर्वसामान्याचं काय काम असते, तहसीलदार, मामलेदार, कलेक्टर, लय फार झालं. तर याच वैभव पाटलांना एकीकडे तुम्ही अंगाखांद्यावर खेळवला असेल, तुम्ही त्यांच्या कुटुंबाचा एक हिस्सा होता, शिस्तच होता. हा, मग त्याच वैभव पाटलांना तुम्ही कधीतरी मांडीवर खेळवलं असेल, अंगाखांद्यावर खेळवलं असेल. बरोबर. आज ही अवस्था आम्ही काय सांगाल? आमची त्यांनी स्वतःहून केली. आम्हाला काय हौस होती का चांगलं बसायला, चांगली सत्ता असताना चांगली सत्तेपासून बाजूला जायला? असा कोण माणूस जाईल का? जाणार नाही. सत्तेतून बाजूला जायला काय कामाला, आता मला जर एखादं चांगलं काम मिळतंय, चांगल्या गोष्टी करायच्या माझ्या इच्छा आहे, माझ्यात हिंमत आहे, ताकद आहे, ती जो गोष्ट करायला मला जर तुम्ही साथ देत असला तर मी कशाला बाजूला जाईन? तुम्ही नाही ना, आम्हाला तुम्ही साथ केली नाही. आम्हाला नुसतं आपलं नॉमिनल आपलं बसवायचं, 2 दिवसाचा गणपती आणि उठवायचं, ते असल्या गोष्टी काय होणार? 2 दिवसाच्या गोष्टी गणपती बसवून आपण दरवर्षी बघतो, गणपती बसवायचा आणि 10 दिवसात उठवायचा, पुन्हा त्याचं विसर्जन करायचं आणि पुन्हा म्हणायचं तुला हे केलं नाही. अरे का आम्हाला तुम्ही केलं हे जरी मान्य असलं तरी आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आयुष्य घालवले हे तुम्ही का मान्य करत नाही? हेही मान्य केलं पाहिजे ना. बरोबर. मला एखाद्याने साथ केली, मिलींना आता मला ह्या प्रभागात आता साथ करतोय आम्हा सगळ्यांना, ही मी जी जाणीव म्या ठेवली पाहिजे ना. बाबा त्यानं आपल्यासाठी त्याग केलाय, आपल्यासाठी तो धडपडतोय, अशी माणसं आम्ही त्यांच्याशी बेमानी करू शकत नाही ना. शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपण थांबूया. आत्ता तुम्हाला प्रभाग 6 मधून लोकांनी का निवडून द्यावं? प्रभाग 6 मध्ये तुम्हाला निवडून का द्यावं आत्ता, आणि तुमचं विचार? प्रभाग 6 मधले अनेक प्रश्न आहेत. प्रभाग 6 हा विस्तृत आहे सभा. या प्रभागामध्ये असं कुठं नाही की आमची भावकी कदम वस्ती आहे, एक आमची तेवढी मिलींची तेवढी भावकी, एक 50 तुमचं ह्या प्रभागाच्या किंवा शहराच्या विकासाचं थोडक्यात विजन सांगा. विकास
म्हणजे असं आहे, आमच्या डोक्यात अशा पद्धतीचं आहे की आम्ही सुहासबाईंना सांगितले आम्हाला विटे शहराला चांगलं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, रोज पाणी मिळालं पाहिजे, त्याची पाणीपट्टी कमी लोकांना मिळाली पाहिजे, चांगलं शिक्षण कोणाला मिळालं पाहिजे, एक मोठं स्टेडियम झालं पाहिजे, क्रीडांगण चालू झालं पाहिजे, पार्किंगची व्यवस्था चांगली झाली पाहिजे, त्याचबरोबर विट्यातले रस्ते चांगले झाले पाहिजेत, विट्यातल्या गटारी चांगल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. आणि स्वच्छता तुम्ही नंबर आणला म्हणून सांगताय. अहो मागच्या वेळेला मी किसन अण्णा आणि संजय भिंगार ठेका घेतला, त्याने बी नंबर आणलेला आहे. स्वच्छतेचं काय झालं, स्वच्छता करणं देशात सगळ्या मोदीने हा कार्यक्रम राबवलेला आहे. त्यामुळं तो काय भाग नाही, ते नगरपालिकेचा एक कामाचा हिस्सा आहे आणि तो काम करणं ते ठेका न घेता सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये लुटून काढत होतो, झाडत होतो, रस्ते लोटत होतो. आम्हाला त्याचे काय वाटत नव्हतं. शहर स्वच्छ झालं पाहिजे, शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या शहराला नावारूपाला आणायचं. नुसतं नंबर आला म्हणजे झाला असं नाही, त्याच्याबरोबर ती लोकांना सुविधा सगळ्या आरोग्याच्या मिळाल्या पाहिजे, पार्किंगच्या व्यवस्था मिळाल्या, टॉयलेटच्या व्यवस्था झाली पाहिजे, शौचालयाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. फार जिकिरीचं शहर वाढत चाललंय. अनेक मोठे व्यापारी या विटे शहरामध्ये व्यापारी येऊ शकतोय. सोने चांदीवाली विट्यात येत आहेत, त्यांनी थांबतायत आणि पुन्हा मग त्यांच्या गावी जायला त्यांना एक विटे हे साधन आहे. त्यामुळं ह्या विट्यामध्ये अशा चांगल्या पद्धतीच्या गोष्टी घडाव्यात अशा पद्धतीची आमची सद्भावना आहे. आणि त्यामुळं आम्हाला वाटतं की हे घडलं पाहिजे. ते दुकानदार येत आहेत आणि दुकानदारांना मग ते दुकानदारच पुन्हा तालुक्यात निवडणुकीमध्ये उलटे जातात. ह्याला काहीतरी कारण आहेत. काय कारण आहेत ह्याचं हे तुम्ही त्या दुकानदारांना विचारलं तर निश्चितपणानं ते तुम्ही सांगू शकता. आम्ही त्याच्याविषयी खोलात जाणं बरोबर नाही. काय ज्यांना त्रास भोगतोय तो माणूस बोलू शकतो, काय झालंय काय नाही, काय केलं, आमचं घर बांधताना कसं झालं, त्यांचं घर बांधताना काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. बेकायदेशीर बांधायचं, पुन्हा त्याला नोटीस द्यायची, पुन्हा त्याला आंबवायचं, हे काय प्रकार सगळ्यांना माहितीच आहेत. त्यामुळं आम्ही अशा कामात तुम्ही कधी सांगितलं का हे सगळं चुकीचं आहे का बरोबर नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये मी प्रत्येक जनरल मीटिंगमध्ये मध्ये मी त्यांना सांगत होतो, पार्टी मीटिंगमध्ये सांगत होतो, हे गोष्टी करू नका, काही अडचण नाही. पण ते नुसतं आपलं ऐकल्यागत करणार आणि सोडून देणार. पण आम्ही पार्टीशी प्रामाणिक होतो. बाहेर जरी आम्ही काय ओरडत असलो तर पार्टीशी आम्ही सभागृहात आम्ही त्यांच्याशी निष्ठेनंच राहिलेलो आहे. आम्ही कधीही त्यांच्याशी बेमानी केली. तुमच्या निष्ठेचं फळ तुम्हाला काय मिळालं? निष्ठेचं फळ आम्हाला तर काय म्हणतात ते कमांडर नाद घालायचे अशातला प्रकार आमचा झाला, आम्हालाच बाजूला करण्यात आलं. म्हणजे आजपर्यंत केलेल्या निष्ठेवर किंवा कामाच्या पाणी फिरलं कमरेतला हात मिळाली, आम्हाला पाणी फिरलं गेलं. त्यामुळे आम्हाला वाईट वाटतं, असं करायला नको पाहिजे. खूप अत्यंत प्रांजळपणे म्हणजे एक निखळ आणि निर्मळ माणूस म्हणून अख्खं विठाशर माझं विठं ओळखतं मला. त्याच पद्धतीने तुम्ही अत्यंत प्रांजळपणे मगापासून तुमची भूमिका मांडलीत. वज्रवाडीच्या माझं विजन या कार्यक्रमात आलात आणि अत्यंत छानपणे आपली भूमिका मांडलीत. मनापासून धन्यवाद. धन्यवाद, आभारी आहे.